हे तू बरं नाही केलं साखरबाई. अगं तू नागाच्या पिल्लाला खावळवलंयस तर माझा इंगा माहित नाही मग तुला काय करशील. नादी लागू नको आपल्या तू. बघच मग बघतच की दाखवतो. मग ऐका व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी व्हिडिओचं सार फक्त मी तुम्हाला एका वेळी सांगतो, म्हणजे कसं तुम्हाला व्हिडिओ समजायला जराशी सोपं जाईल. ते कसं झालंय माहित आहे का, रोस्ट करून गेलं सगळं गाव आणि माझ्यावर आलंय नाव. म्हणलं होतं ना तुम्हाला थोडी प्रतीक्षा करा, सगळी गाणी एकदम थोरात वाजणार, सॉरी जोरात वाजणार. आणि यानंतर या व्हिडिओमध्ये मी कुणाचं नाव घेणार नाही, त्यामुळे रील झालं, कॅप्शन झालं, स्टोरी झालं, कुठं कमेंटमध्ये काय रडायचं असेल ते आत्ताच रडून घ्या, राहिलेला व्हिडिओ झाल्यानंतर परत रडलं तरी चालेल. 1 महिन्यापूर्वी मी मेकअपवाल्यांवर एक व्हिडिओ बनवला होता. सगळ्या लोकांना पटला आणि नॉर्मल लोक सोडाच, ज्यांना या क्षेत्रात 9 ते 10 वर्षाचा अनुभव आहे त्यांनी पण मला सांगितलं पर्सनली मेसेज करून, कमेंट करून की तू जे बोलला ते एकदम बरोबर बोलला, एकदम करेक्ट कंडिशन तू मार्केटची सगळ्यांना दाखवून दिलीस. आणि आपल्या कामाला एवढं अप्रिशिएट केलं विच वॉज नॉट एक्सपेक्टेड. तुम्हाला मी सांगतोय खरंच मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा मला सपोर्ट त्या व्हिडिओसाठी येईल. पण ती मराठीत एक म्हण नाही का, चोराच्या मनात चांदणं. एक आंतरराष्ट्रीय लेवलची मुवा जी बाहेरच्या देशात जाती, मेकअप शिकून येते आणि महाराष्ट्रातल्या पोरींना इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट बनवते असं ती म्हणते. आता कोण गेलं बघायला नक्की जाती का काय करते, पण तिला जमलं. तिनं भयानक मोठीलट एक कमेंट केली आणि नंतर डिलीट केली. मे बी तिचा मूड स्विंग झाला असेल, असतो एखाद्याचा प्रॉब्लेम. आता मला पण माहिती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळेच्या सगळे रील स्टार आधी एका छोट्या पत्र्याच्या घरात राहायचे, नंतर त्यांनी एवढी मेहनत केली की अंबानीच्या नेटवर्कवर धार सोडली. आता आमच्या घरावर होती कौल, त्याच्यामुळे मी माझी स्ट्रगल स्टोरी सांगायची जरा इथं कॅन्सल करतो. 1-2 सोडले तर प्रत्येकानं जमल तसं या टॉपिकवर आपापल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवली. पण या दिदीनं काय केलं, सगळी गाणी वाजणारला टोमणा मारला. तू काय स्वतःला उद्धव ठाकरे समजते का? वो रहती किनारों पे, वो चमकीली चीजों पे क्या मर. लेवल सबके निकलेंगे लेकिन निकलेंगे उसके जो यहाँ पे खड़ा रहेगा. अरे काहीतरी नवीन केलं असतं. एवढ्या मोठ्या माझ्यासारख्या युट्यूबरला जर टॉन्ट मारायचाच होता तर काहीतरी क्रिएटिव्ह करून मारला असता ना. हे काय जुनीच रील परत अपलोड केली. पण नाही, आमच्या नेटवर्क मार्केटिंगचे चाळे असे थोडी बंद होणार आहे. टाइम नाही लागत, पब्लिकला लगेच अक्कल येते. बिनधास्त व्हिडिओला मला बदनाम करा. रियालिटी ऐकून क्लासला 4 स्टुडंट कमी आले की ह्यांना वाटतंय की ह्यांची बदनामी सुरू झाली. तुझं मेकअपवाला ऑडियन्स तुला आत्ता ओळखतंय, पण मी तुला तेव्हापासून बघतोय ज्या वेळेस तू बुलाती हे मगर जाने का नाही गाण्यावर नाचत होती. जेव्हा तुला माझ्या पेजवरनं रीच भेटली होती त्यावेळेस तुला नाही वाटलं तुझी बदनामी होती? कारण बदनामीच करू शकता, बरोबर तर काय होणार नाही. पहिली गोष्ट तुझी कोणी बदनामी नाही केली, थोडीफार रियालिटी सांगितली, फॅक्ट सांगितला, त्याला पण तुला काउंटर करता नाही आलं. आणि तुझी बराबरी का करायची? आता तुझी बराबरी करायसाठी मी काय मेकअपचे क्लासेस घ्यायला सुरुवात करू? आणि अशा लोकांची बराबरी मला करायची पण नाही जे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या लोकांना मोठी मोठी स्वप्न दाखवतात. मार्केटमध्ये रियालिटी काय आहे हे माहिती असून सुद्धा तेवढंच बदनाम करा जेवढं स्वतःला सहन होईल. सोशल मीडियाच्या पलीकडे पण माझं लय मोठं जग आहे, समजलं का? आणि मी युट्यूब आणि इंस्टाग्रामच्या नंबरला सिरियस नाही घेत. फॉलोअर्सच्या जीवावर स्वतःला सेलिब्रिटी समजायची सवय मला नाही. मी कॉन्टेंट क्रिएट करतो, लोकांना आवडतं, लोकांना पटतं, लोक बघतात म्हणून मला सबस्क्राईब करतात. त्यामुळे नाम होगा बदनाम होगा, आय रिअली डोंट केअर अबाउट इट. कारण जेव्हा कर्म वसुलीला येतं ना तेव्हा व्याजासकट परतफेड करतं. हे सगळं रील्सच्या डायलॉगसाठी लय भारी वाटतं. प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना कर्माच्या आणि व्याजासकट परतफेड होईल ह्याची भीती नसते दाखवायची. तुला रिअलाइज नसेल झालं पण कदाचित मी तुझा कर्म असेल. तुला तरी कुठं दुधाने धुतले मान्य आहे मला, तुझं पाय पोरींनी धुतलं असतं, पण कुठं ना कुठं आपण पण चुकीचं असतो. पण कर्म सगळ्यांना असतं. सगळे गाणी वाजतील आणि एक दिवस अशी वाजतील ना आम्ही आहेत सगळे बघायला. माझं तर नावच आहे सगळी गाणी वाजणार, आणि जोपर्यंत सगळी गाणी वाजणार तोपर्यंतच आपण गाजणार आहे. त्यामुळे वाजवा सगळी गाणी, काय अडचण नाही. पण लिहून देतोय तो शेवटी वुमन कार्डवर येणार आणि वुमन कार्ड प्ले करणार. कारण फॅक्ट्स आणि कॉन्टेंटच्या माध्यमातून तू मला नाही बोलू शकत. सो कॉल्ड क्वीन कडून मला एवढीच अपेक्षा आहे की क्वीन वुमेन कार्डचा उपयोग नाही करणार, कारण हे तर चालतच राहणार. पण तुम्ही काय करताय? इंडियन प्रीमियर लीग फुल स्विंग मध्ये आहे आणि मी तुम्हाला सांगतोय मोस्ट वेट आता मोस्ट इनक्रेडिबल ऑड्स ऑफर करतोय. तुम्हाला खेळायला आवडत असेल नसेल काय विषय नाही, पण मॅच बघायला, प्रिडिक्शन करायला आणि इमोशनचा रश फील करायला एक वेगळीच मजा आहे. आणि या सगळ्यात मोठं काहीतरी जिंकायचा चान्स पण आहे बरं का. मोस्ट बेट कंपनीत इंटिग्रिटी आणि ते इंटरनॅशनल लायसन्स होल्ड करतात, त्यामुळे फेअर प्लेची गॅरंटी आहेच. हे तुम्हाला बेस्ट पॉसिबल एक्सपिरियन्स पण देतात, त्यामुळे तुमच्या बिग विनिंगचे चान्सेस पण वाढतात. ही एक संधी आणि तुम्ही सोडली नाही पाहिजे. मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. द की टू सक्सेस लाइज इन स्टिकिंग टू युअर स्ट्रॅटेजी. पहिल्या वेळी नशिबानं साथ नाही दिली तर गिव्ह नाही करायचं, ट्राय करायचं, कारण तुम्हाला जे पाहिजे ते कधीतरी शेवटी मिळेलच. साइन अप करून पहिल्या डिपॉझिटवर वेलकम बोनस मिळवा विथ फ्री स्पिन. रजिस्ट्रेशन प्रोसेस इज आहे. तुम्ही
व्हॉट्सअप थ्रू पण रजिस्टर करू शकता. जीपे, फोन पे, पेटीएम, बिटकॉइन थ्रू पण तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि 15 ते 20 मिनिटात तुमच्या विनिंगचा विड्रॉल पण होईल. सीजनल आणि वीकली बोनस, 24 तास कस्टमर सपोर्ट, मोस्ट बेट मध्ये हे सगळं आहे जे तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स देईल. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली, लगेच साइन अप करा आणि आपल्या प्रोमो कोडचा यूज करा बोनस अनलॉक करण्यासाठी. सगळ्यांनी रोस्ट केलं पण माझं का जमलंय मला माहितीये, कारण मी याच्या पाय धुतानाच्या व्हिडिओला पॉइंट आउट केलं. संस्कृती आणि परंपरेच्या गोष्टी करता आता तू आणि तुझे स्टुडंट कमीत कमी ग्रॅज्युएशन पर्यंत तरी शिकलेच असतील. आजपर्यंत किती मास्तरांचे पाय तुम्ही गुरु पौर्णिमेला धुतले? आता ते जाऊ द्या, सगळं सोडा. मास्तरांबद्दल एवढा लगाव नसतो आजकाल पोरांना, पण तुम्ही आईबापांना तरी गुरु मानत असता. नाही, मानलं पाहिजे, कारण सगळ्यात पहिले गुरु आईबापच असतात. तर किती गुरु पौर्णिमेला आजपर्यंत तुम्ही तुमच्या आईबापांचे, तू आणि तुझ्या स्टुडंटनी तुझ्या आईबापांचे पाय धुतले? जे पण तुम्ही केलं त्या व्हिडिओमध्ये ते सगळं मला चुकीचं वाटलं, क्रिंज वाटलं, म्हणून मी त्याच्याबद्दल बोललो. आणि ज्या ऑडियन्सनं ते बघितलं त्यांना पण ते चुकीचं वाटलं, कारण तशा कमेंट आल्या होत्या व्हिडिओ खाली. आता एखादं चुकीच्याला चुकीचं बोलतंय तर त्यात कसली बदनामी आली? मागच्या 2 व्हिडिओ बघून जर 25% पोरींना अक्कल आली असली तरी राहिलेल्या 75% पोरींना सांगतोय, मेकअपचा कोर्स करून तुमचं घर चालेल का नाही, तुम्हाला ऑर्डर भेटतील का नाही हे काय मला माहित नाही, पण पुढच्या ग्रॅज्युएशन डेला तुमची मॅडम हेलिकॉप्टर मधनं एंट्री मारणार हे फिक्स आहे. सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे मित्रांनो, स्टोरीज, कमेंट, ब्लॉक, अनब्लॉक, सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे, सगळे गाणी वाजणार. आता एखाद्याला 15 दिवसानंतर जर हुकी आली असेल तर त्याला बुकी द्यायलाच लागल, त्यात माझी पण काय चुकी नाही. आपल्या व्हिडिओ मधनं एवढी अवेअरनेस झाली की पोरींना कळून चुकलंय ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त टाइम वेस्ट होतोय. मेकअप इंडस्ट्रीमध्ये मेकअपचे प्रोडक्ट आणि मेकअपचा कोर्स विकणारे सोडून कोण सुद्धा मोठं होत नाही. ती मोठी झालेली परत काय आमच्या जोडीला आमची बराबरी करा. अरे हो हाय गाईज, काल नुकतंच आमचं सर्टिफिकेशन झालं. जर अंगापेक्षा भोंगा मोठा या गोष्टीला व्हिज्युअलाइज केलं तर ते असं दिसल. हल्ली इंस्टाग्रामवरती बरेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतात. हल्ली ते दिसतात पण. तर मला एकच सांगायचंय, मी शांत आहे तर तुम्ही पण इग्नोरच करा. शांत आहे? ही कसली शांतता आहे? सगळी गाणी वाजणारवर पोस्ट टाकली, कमेंट केली, व्हिडिओ बनवल्या, स्टोऱ्या टाकल्या आणि म्हणे मी शांत आहे. एवढी भयानक शांतता? हल्ली माझा एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये मी रेड कलरची साडी घातली. व्हायरल नाही होत दे, तूच तुझ्या सोशल हँडलवर तो व्हिडिओ पोस्ट केलता व्हायरल होण्यासाठी, पण त्यावेळेस काय कोणाच्या लक्षात आलं नसेल. पण सगळं जाऊ दे, लाल साडी इम्पॉर्टंट आहे. आणि असं नाही की सगळे स्टुडंट पाया पडतात, जे स्टुडंट घरी पाया नाही पडत इथे पण नाही पडत. आणि त्या व्हिडिओमध्ये खूप मोजकी मुलं दिसत असतील जे पाया पडतात. 100% त्यांचे संस्कार कसे आहेत, घरी ते स्वतःच्या आई वडिलांचे पाया पडतात. म्हणूनच ते तिसरा गुरु जो आपण आपला गुरु मानतो, तर आपल्या टीचरला ते त्याचा पण पाया पडतात आणि गुरुपौर्णिमेनिमित्त. या सगळ्यात फक्त एका गोष्टीची कमी आहे, कॉन्फिडन्स. हे सगळं जे बोलली ना तू, ते एक वेळ खरं पण वाटलं असतं, फक्त थोडीशी कमी होती कॉन्फिडन्सची. नाही माहिती आहे का तुम्हाला, हिच्या क्लासमधल्या पोरी ज्यावेळेस हिच्या पाया पडायला जाते त्यावेळेस काय करत असेल विचारती, तू तुझ्या घरच्यांच्या पाया पडून आलाय का, आईबापांच्या पाया पडून आलाय का? तू जर घरी आईबापांच्या पाया पडून आला असला तर माझ्या पाया पडू नको, माझं पाय पण धुवू नको, असंच करते ना. मला वाटतं जी घरी आईबापांच्या पाया पडत नाहीत ते असे लांब उभं राहून रडत असतील, आहे का नाही? ते आदर देतात रडत. त्याचा व्हिडिओ टाकला होता आणि स्टुडंट्स माझे रडत होते त्यामध्ये. तर त्या गोष्टीला मजाक बनवून ठेवले पूर्ण सोशल मीडियाने. तुला असं कधी वाटलं नाही का तुझ्या स्टुडंटच्या इमोशनल मुवमेंट, त्यांच्या भावना ज्यामध्ये व्यक्त झाल्यात आहे, तो व्हिडिओ तू सोशल मीडियावर टाकला कारण तुला दाखवायचं होतं, तुझ्या स्वार्थासाठी, तुझ्या प्रमोशनसाठी, तुझ्या स्टुडंटच्या भावनाचा तमाशा तूच केला. आता त्यासाठी दुनियेला ब्लेम नको करू. माझं अकाउंट, माझा व्हिडिओ, माझे स्टुडंट ते पाया पडू किंवा ते नाचू किंवा ते गाऊ किंवा त्यांनी चांगला रिझल्ट देऊ किंवा त्यांनी चांगली मेहनत करू, त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवणारे कोण आहे? आम्ही आहोत नेटिझन्स. सोशल मीडियावर जे पब्लिकली अवेलेबल आहे त्याच्यावर कोणी पण कमेंट करू शकतो, रिॲक्ट करू शकतो, रिॲक्शन व्हिडिओ बनवू शकतो, शुद्ध मराठीमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतो. त्यामुळे तुला आणि तुझ्या स्टुडंटला झेपत नसेल तर तुझं अकाउंट प्रायव्हेट कर. प्रायव्हेट अकाउंटचा ऑप्शन असतो. कशाला कोण व्हिडिओ बनवल, कशाला कोण रिॲक्ट करेल, मी सांगतोय तुम्हाला ह्याच्यासाठीच शिक्षण महत्वाचं असतं. माझे एकटीचे स्टुडंट रडतात का? अशा नामांकित मेकअप अकॅडमी बघा, सगळ्यांचे व्हिडिओ घेऊन त्याच्यावर रिॲक्शन व्हिडिओ बनवलेली लय काय नव्हतं, पण बाकीच्या अकॅडमीला त्यांचं काम महत्वाचं आहे, त्यांचे स्टुडंट महत्वाचे आहे. कोणीच कोणावर रिॲक्ट नाही केलं, सगळ्यांनी आपापलं काम सुरू ठेवलंय, सगळ्यांनी इग्नोर करून टाकलं. पण तुला 10 मधल्या 9 व्हिडिओ मध्ये येऊन सारखं सांगायचं असतं ना, मी टॉपला गेली, माझी बराबरी कोणी करूच शकत नाही. म्हणतात आमचे स्टुडंट डिफेंड करायला पण आले. आमच्या स्टुडंटने डिफेंड केलं होतं पण तुम्ही लोकांनी कमेंट डिलीट केल्या. असले तर तुम्ही लोक दीदी, तुला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे, पण कमीत कमी देवाला तरी घाबर. तुझी कमेंट तूच डिलीट केली आणि तुझ्या कमेंटला मी चांगला रिप्लाय पण केलता. तुझ्या 4-5 स्टुडंटनी त्याच्या खाली कमेंट पण केलत्या, मान्य आहे, सपोर्ट केला बरं का, नाही म्हणता येणार ना, केला सपोर्ट. तुझी स्वतःची कमेंट तू डिलीट केल्यामुळे त्याच्या खाली बाकीच्या कमेंट पण मनानं डिलीट झाल्या, त्यात माझी काय चुकी नाही. आता काल पण तू एका व्हिडिओ खाली लय मोठी कमेंट केली, 2-3 लोकांनी लाईक केली, ती पण मी बघितलं त्यावेळेस. आणि या व्हिडिओचा कमेंट सेक्शन पण ओपन आहे. वापरताय ना, आम्हालाच ब्लॉक करताय.
आमच्याच कमेंट डिलीट करताय. तुझ्या रील खाली मी कमेंट केली, माझ्या व्हिडिओ खाली येऊन तू कमेंट करती आणि काय तर म्हणे ब्लॉक केलंय. कारण की लोक आम्हाला टॅग करतील की हा व्हिडिओला मग आमचा आयडी लोकांपर्यंत पोहोच. नाही तुला कोण टॅग करत, तू स्वतःला सेलिब्रिटी समजत असेल पण नाहीये तू सेलिब्रिटी. तुला टॅग करण्यानं कोणाला काय फरक पडणार आहे? मला तर नाही पडणार. आज मी या ठिकाणी बसून इथं तुमच्या स्टुडंटला कमेंट करायला सांगतोय की तुमच्या मॅडमला रियालिटी काउंटर नाही करता आली, स्वतःला डिपेंड नाही करता आलं. आय होप तुम्ही करचाल. मी व्हिडिओ मध्ये कोणाची आई बहीण काढत नाही, कोणाला शिवीगाळ करत नाही. आता आमच्या सातारची भाषाच अशी आहे, एखाद्याला लयच मावाळ वाटते, एखाद्याला लयच आगाव वाटते. तर माझी ह्या मॅडमच्या स्टुडंट्सना एक आग्रहाची विनंती आहे, तुमची सोय केली खाली कमेंट सेक्शन मध्ये. तुम्हाला हे जरी वाटत असलं की तुमच्या मॅडमने तुम्हाला चुना लावलाय तर कमेंट सेक्शन मध्ये फील फ्री सांगायला विसरू नका. एकही कमेंट डिलीट होणार नाही, ह्याची गॅरंटी मोदी शेटनी घेतली. वाईट व्हिडिओज बनवणं काय चुकीचं नाही. आम्ही पण ते व्हिडिओज पाहतो आणि आम्ही ताकद ठेवतो त्या गोष्टी ऐकण्याची. पण जर एखादी गोष्ट चुकीची असेल तर तिथे थांबवलं पण गेलं पाहिजे. ह्याच गोष्टीसाठी मी 2 व्हिडिओ बनवलेल्या, पण तुला माझ्यासोबत कॉन्ट्रोवर्सीज करायची आहे म्हणल्यावर त्याला मी तरी काय करणार. मला वाटतं हा व्हिडिओ मापापेक्षा जरा जास्तच मोठा झाला असेल, त्यामुळे मी माझ्या शेवेला इथंच पूर्ण विराम देतो आणि तुमचा निरोप घेतो. सगळी गाणी वाजणारच्या 100K सबस्क्रायबर पूर्ण करा आणि सगळी गाणी वाजवायला मदत करा. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी